नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे झणझणीत आणि चविष्ट अशी अंडा करी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं। ही अंडा करी भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागते। अंडा करीसाठी लागणारे साहित्य आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला, सुकं खोबरे। इथे कढईत मी गरम मसाला भाजून घेत आहे। त्यानंतर सुके खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। सुके खोबरे हे लाल कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईत थोडेसे तेल घालून घेऊया। आता यामध्ये कांदा टाकून आपण त्यालाही भाजून घेऊया। कांदा हा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे, हलका थोडासा भाजून घ्यायचा आहे। आता भाजून घेतलेले हे सर्व साहित्य थोडे थंड होण्यासाठी ताटात बाजूला ठेवले आहे। आता आपण मिक्सरला हे सर्व मसाले भाजून घेतलेले होते ते बारीक करून घ्यायचे आहेत। आपल्याला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे, असे बारीक वाटण झाले पाहिजे। त्यानंतर कढईत तेल टाकून हे वाटण घालून घेऊया। हे वाटण आपल्याला तेलामध्ये खूप छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, लाल मसाला, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, गरम मसाला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि वाटणासोबत मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। थोडंसं 2 मिनिटं वाफेवर शिजायला ठेवून देऊया। आता वाटणमध्ये थोडेसे गरम पाणी घालून घेऊया। हे असं सर्व मिक्स करून घेऊया आणि उकळी येण्यासाठी आपण गॅस बारीक करून ठेवून देऊया। अशी छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला उकडलेली अंडी घालून घ्यायची आहेत। त्यानंतर 5 मिनिटासाठी आपल्याला शिजायला ठेवून द्यायचं आहे। अशी आपली झणझणीत अंडा करी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।